रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या हस्ते फीत कापून उत्साहात करण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे उपस्थित होते, तर भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, महिला शहराध्यक्षासह भक्ती दळी, निलेश आखाडे, प्रज्ञा टाकळे, मुक्ता बाष्टे, प्रसाद बाष्टे, शर्मिली सावंत, अनघा अकेरकर, मनाली राणे, राजश्री मोरे, सायली बेर्डे, शैलेश बेर्डे, सोनाली केसरकर, अनुष्का शेलार यांनीही या शिबिराला भेट दिली। या उद्घाटन प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, भाजपा अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष शोएब खान, खासदार नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश मगदूम, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल देसाई, कृष्णा पाटील, शिवाजी कारेकर, राहुल भाटकर, शैलेंद्र बेर्डे, नित्यानंद दळवी, सोमनाथ पिलणकर, नरेश बनसोडे, अभि कारेकर, विशाल कांबळे, निखिल शेटे, दुर्गेश पिलणकर, पवन श्रीनाथ, सुचित वारेकर, शुभम जोशी, पांडुरंग पावसकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आरोग्य मंदिर येथील संपर्क कार्यालयात 6 ते 8 एप्रिल दरम्यान हे शिबिर सुरू राहणार असून यात विविध आरोग्य चाचण्यांसह शासकीय योजनांची नोंदणीही केली जाते। नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय खासदार माननीय नारायणरावजी राणे साहेबांचा 75व्या वाढदिवसाचं औचित्य साधून माननीय खासदार नारायण राणे संपर्क कार्यालय येथे भव्य दिव्य अशी आरोग्य तपासणीचे विविध कार्यक्रम या इथे आयोजित करण्यात आलेले आहेत। या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम राबवून हा वाढदिवस त्यांचे कार्यकर्ते साजरे करत आहे। कोकणामध्ये राणेसाहेबांचा मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत। त्या अनुषंगाने संपूर्ण कोकणामध्ये कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामधले कार्यकर्ते विविध उपक्रम राबवून आदरणीय राणेसाहेबांचा वाढदिवस साजरा करून त्यांना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत। चौपाटी येथे भव्य दिव्य अशी कुस्ती स्पर्धा त्यांचे कार्यकर्ते आयोजित केलेला आहे। दिनांक 12 तारखेला ती स्पर्धा मांडवी चौपाटी ते होणार आहे। 12, 13, 14 स्वातंत्र्यवीर लक्ष्मी चौक येथे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। सिंधुदुर्गामधले कार्यकर्ते विविध उपक्रम राबवत आहेत। क्रिकेट स्पर्धा, नमन स्पर्धा अशा विविध स्पर्धा राबवून आदरणीय राणेसाहेबांचा हा वाढदिवस साजरा करत आहेत। मी संपूर्ण कोकणवासी आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या वतीने आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो की राणेसाहेबांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभावं, जेणेकरून रत्नागिरी कोकणातल्या गोरगरीब जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते त्यांच्या हातून सुटावेत आणि या गरिबांचे प्रश्न मार्गी लागावेत। पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि राणेसाहेबांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार नारायण राणे साहेब यांचा 75वा वाढदिवस, त्या निमित्ताने आम्ही 3 दिवस 6, 7 आणि 8 या 3 दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे। आणि वयोवंदना आणि आयुष्यमान भारत या स्कीम योजना आहेत लोकांपर्यंत पोहोचवतात, लोक ते स्कीमचे लाभार्थी हवेत याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याप्रमाणे 9 आणि 10 या तारखेला सिव्हिलमध्ये फळ वाटप आणि 12 तारखेला मांडवी येथे भव्य कुस्तीचे आयोजन केलेले आहे। त्या कुस्तीला स्वतः राणेसाहेब उपस्थित राहणार आहेत। मी ईश्वरचरणी आणि रत्नागिरीच्या भैरी देवाचरणी प्रार्थना केलो की आमच्या साहेबांना दीर्घायुष्य लाभू दे आणि उदंड आयुष्य आमच्या साहेबांना लाभू दे, ही प्रार्थना आम्ही केली।